Hello dear students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a new chapter, that is think before you speak. तर स्टुडंट, आज आपण आपल्या नवीन लेसनला स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक. तर थिंक बिफोर यू स्पीक मीन्स व्हॉट? बोलण्याआधी विचार करा. नाव आता थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्याआधी विचार करावा, ही आपण इन लोकल लँग्वेज मराठीमध्ये म्हण देखील वापरतो, बरोबर? बोलण्याआधी विचार करा. वाय वी यूज दॅट? बिकॉज एव्हरीवन सेज दॅट वन वर्ड इफ यू स्पीक फ्रॉम युअर माउथ दॅट वर्ड कॅन नॉट गेट बॅक. म्हणजेच आपण एखादा शब्द जो आपल्या तोंडातून काढला जातो तो शब्द आपण पुन्हा आपल्या तोंडामध्ये नाही, माझं चुकलंय म्हणून मी पुन्हा रिटर्न घेतो, असं होऊ शकत नाही. काही वेळेला इन लोकल लँग्वेज आपण असंही म्हणतो की एक वेळ मारलेल्याचे व्रण जातात परंतु बोललेल्याचे घाव जात नाहीत. ओके, सो वाय वी सेड ऑल दिस टाइप्स ऑफ थिंग्स? बिकॉज दॅट इज थिंक बिफोर यू स्पीक. कारण बोलण्याआधी आपण नेहमी विचार करावा, कारण बोललेला शब्द आपण पुन्हा रिटर्न घेऊ शकत नाही. नाव लेट वी बिगिन विथ आवर लेसन. थिंक बिफोर यू स्पीक. Man was meant to listen more and talk less. मानवाला असं मानलं जातं की बोलणं कमी करावं परंतु ऐकावं जास्त. ओके, दॅट इज वाय as the great British statesman Benjamin Disraeli said. तर आता ह्याच्यासाठीच की मानवाने ऐकावं जास्त परंतु तोंडाने बोलावं कमी, यासाठीच एक ब्रिटिश स्टेटमेंट्स आहेत, त्यांनी एक वाक्य बोललेलं आहे, नेचर हॅज एन्जॉयड मॅन विथ 2 ears and 1 mouth. मग त्याच्यासाठीच निसर्गाने मानवाच्या शरीरयष्टीमध्ये 2 कान दिलेले आहेत परंतु तोंड मात्र एकच दिलेलं आहे. म्हणजेच बोलणं कमी करावं परंतु कानाने ऐकावं जास्त, कारण आपल्याला कान आहे 2, आपण दोन्ही बाजूने ऐकू शकतो परंतु आपल्याला तोंड एकच आहे, त्यामुळे आपण कमी बोलावं. He would have 2 mouths if man was meant to talk more. जर का मानवानं जास्त बोलणं असं निसर्गानं जर सांगितलं असतं की नाही मानवाने बोललं जास्त पाहिजे परंतु ऐकलं कमी पाहिजे, मग तर निसर्गानं काय केलं असतं? ही वुड हॅव 2 mouths and 1 ear. मग निसर्गाने आपल्या शरीरयष्टीमध्ये अशी रचना केली असती की आपल्याला कान मात्र एकच परंतु तोंड 2 दिले असते. का? जर का निसर्गाचं असं म्हणणं असतं की मानवाने ऐकावं कमी परंतु बोलावं जास्त, असं जर का म्हणणं असतं तर निसर्गाने तशी शरीरयष्टी ठेवली असती, परंतु निसर्गाने त्या उलट शरीरयष्टी ठेवली की 2च कान दिलेले आहेत परंतु तोंड मात्र एकच आहे. म्हणजे आपण 2 कानाने ऐकावं जास्त परंतु एकाच तोंडाने बोलावं कमी. तोंड एकच आहे त्यामुळे कमी बोलावं, कान 2 आहेत म्हणून ऐकावं जास्त. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड, हाऊ स्ट्रेंज with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. But then also this Britishers said that, जर आपण इमॅजिन करा, फक्त एक कल्पना करा, जर का निसर्गाने आपल्याला 2 तोंड दिले असते दोन्ही बाजूला, ज्या जागी कान आहेत त्या जागी 2 तोंड आणि ज्या जागी तोंड आहे त्या जागी फक्त 1 कान दिला असता, तर आपण किती विचित्र दिसलो असतो. जस्ट इमॅजिन. अँड माइंड यू, the ears are like funnels, open all the time. There is no door which you can close them. फनेल म्हणजे आपल्या घरांच्या वरती बघा धूर जाण्यासाठी एक नळी असते, पाईप सारखं असतं, त्यातून धूर बाहेर जात असतो बरोबर. मग त्याला फनेल असं म्हणतात. मग फनेलचं ते तोंड सतत उघडं असतं, बरोबर की नाही? मग आपले कान सुद्धा त्याच्याप्रमाणेच आहेत, ते सतत उघडे असतात. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. तिथं कोणताही दरवाजा नाहीये की ते आपण बंद करू शकतो. त्या फनेलला सुद्धा तशाच प्रकारे असते. फनेल म्हणजे थोडक्यात नरसाळं म्हणू शकतो किंवा घराच्या वरती असणारं ते धूर जाण्यासाठी बनवलेलं पाईप म्हणू शकतो. मग त्याला दरवाजा असतो का कुठे की आपण ठीक आहे आता आपल्याला त्याचा यूज नाही आपण बंद करावं, असं काही त्याला असतो का दरवाजा सिस्टम? नो.
म्हणूनच आपल्या कानांना सुद्धा तसंच आहे बघा. आपले कान हे सतत उघडे असतात, तिथं कोणताही दरवाजा नसतो. एक वेळ आपलं तोंड बंद होतं, आपण जर बोलत नसू तर आपले तोंड बंद असतं, परंतु ऐकत नाहीये म्हणून मी कान बंद करतोय असं होत नाही. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls. जर का तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे, फक्त एक सिंगल वर्ड, एक साधा शब्द जरी बोलायचा असेल तरी त्या शब्दाला तुमच्या शरीरामध्ये असलेल्या दोन वॉल्स, दोन भिंतींच्या थ्रू पास व्हावं लागतं. म्हणजे त्या दोन भिंतींमधून बाहेर पडावं लागतं, तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द होतो. सो विच आर दॅट टू वॉल्स? टू फेन्सेस. फेन्सेस मीन्स कुंपण म्हणू शकतो आपण त्याला. दोन भिंती, दोन कुंपण. या दोन भिंतींमधून किंवा दोन कुंपणांमधून आपण बोलणारा एक ना एक शब्द बाहेर पडत असतो. There is firstly the fence of these two rows of teeth. पहिलं कुंपण म्हणजे आपल्या तोंडामध्ये असलेल्या दोन दातांच्या रांगा. त्यात लाईक अ फेन्स, हे कुंपणाप्रमाणे आहे. आपले बोलणारे शब्द हे जेव्हा आपण, तुम्ही ट्राय करा, जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपले दात हे असे एकमेकाला चिटकलेले असतात का? नाही. दे आर ओपन. ते एकमेकांपासून सेपरेट असतात, वेगळे असतात, बरोबर. म्हणजे ते कुंपण उघडतं दातांचं तेव्हा शब्द बाहेर येतो. त्यानंतर दुसरं कुंपण, दॅट इज सेकंडली द फेन्स ऑफ टू लिप्स. दुसरं कुंपण म्हणजे आपले दोन ओठ. ज्यावेळेस आपण एखादा शब्द बोलणार असू त्यावेळेस आपले दात आणि ओठ जेव्हा उघडतात तेव्हाच एखादा शब्द बाहेर येतो. इट हॅज टू पियर्स थ्रू दिस टू वॉल्स. तर त्या शब्दाला या दोन भिंतींना टोचूनच बाहेर यावं लागतं. पियर्स मीन्स टोचणे. थ्रू दिस टू फेन्सेस therefore we must think at least twice before we utter a word. म्हणूनच एखादा शब्द जर बाहेर पडण्यासाठी या दोन भिंतींना पास करावं लागतं, तर आपण कोणताही एखादा शब्द उच्चारण्याच्या आधी we must think, आपण विचार केला पाहिजे. ॲटलिस्ट ट्वाइस. म्हणजे आपण नॉर्मली बोलताना पण म्हणतो की बोलण्याआधी 2 वेळा विचार कर, बरोबर. म्हणजे त्याचप्रमाणे कोणताही शब्द आपण बोलण्याआधी 2 वेळा विचार केला पाहिजे. का तर एखादा शब्द जरी बाहेर पडणार असेल तरी तो या दोन भिंतींना पास करूनच बाहेर पडणार आहे. म्हणून आपण बोलताना, कोणताही शब्द बोलताना 2 वेळा विचार करावा. आता ऐकण्याच्या बाबतीत तसं नाही आहे की बाबा दरवाजा बंद केलाय मी आता ऐकत नाही आहे, असं आहे का काही? नो. आपण आपले कान सतत एखाद्या नरसाळ्याप्रमाणे उघडे असतात की ज्यामध्ये आपण काहीही प्रत्येक वेळी बोललेला शब्द, कोणताही शब्द कोणी जरी उच्चारला असेल तरी तो ऐकू शकतो. यासाठी कान सतत उघडे असतात. आणि कोणताही शब्द ऐकण्यासाठी जसं शब्दाला बाहेर पडण्यासाठी 2 भिंतींना पास करावं लागतं, त्याप्रमाणे कानांना एखादा शब्द आतमध्ये पास करण्यासाठी म्हणजेच ऐकण्यासाठी कोणत्याही भिंती किंवा कोणतंही कुंपण, फेन्स नाहीये. नेक्स्ट आन्सर. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master. Wise म्हणजे खूप हुशार. ओके, एक हुशार, कोणीतरी हुशार थोर पुरुषाने असं म्हणलेलं आहे की अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. जर का एखादा अनस्पोकन म्हणजे न बोललेला शब्द जर असेल तर त्याचा तुम्ही मास्टर असता. मास्टर म्हणजे आपण राजा. एखाद्या जो न बोललेला शब्द आहे त्याचा तुम्ही राजा असाल. बट ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. परंतु जर का एखादा बोललेला शब्द असेल तर त्या बोललेल्या शब्दाचे तुम्ही गुलाम असता. म्हणजे एखादा जर न बोललेला शब्द आहे जो की तुमच्या तोंडातून बाहेर पडलेला नाही, कोणी ऐकलेला नाही, तर तुम्ही त्या शब्दाचे स्वतः मास्टर आहात. परंतु जर का एखादा शब्द तुम्ही बोललेला आहात, तो सर्वांनी ऐकलेला आहे, तर त्याचे तुम्ही गुलाम राहता. Once you have spoken a word, you cannot get it back. एकदा का तुम्ही शब्द एखादा बोलला की तो नाही माझं चुकलंय मी आता परत घेतो, असं बिलकुलही होऊ शकत नाही. If you speak one word, then it's a final.
एखादा जर शब्द तुम्ही बोललात तर तो शेवटचा असेल, त्याच्यातून तुम्ही चेंजेसही करू शकत नाही. नाही माझं हे चुकलं मग मी त्याचे असे चेंजेस करतो, असं होऊ शकत नाही, बरोबर की नाही. म्हणजे एखादा शब्द तुम्ही जर का बोलला तर तो तुम्ही परत वापस घेऊ शकत नाही. डू व्हॉट यू विल. Therefore, you must be very careful about the words you that speak. म्हणूनच तुम्ही जे काही शब्द बोलणार आहात, जे काही शब्द बोलणार असाल त्याच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित विचार करूनच तुम्ही मग बोललं पाहिजे की आपल्या बोलण्याचे काय पडसाद असतील, आपण बोलल्यानंतर पुढच्या रिॲक्शन काय होतील, आपल्या बोलण्यामध्ये कोणाची मिसअंडरस्टँडिंग तर होणार नाही ना, कोणाचा गैरसमज होणार नाही ना, या सर्व विचार करून मगच तुम्ही शब्द बोलले पाहिजेत. Once the word has left your lips, you will not be able to get it back. एकदा का शब्द तुमच्या तोंडाच्या म्हणजेच तुमच्या या ओठांच्या कुंपणातून बाहेर पडला तर तो शब्द तुम्ही पुन्हा वापस घेऊ शकत नाही. What are unspoken words? आता न बोलणारे शब्द काय आहेत? They are things you want to say but remain unsaid. तर अनस्पोकन वर्ड म्हणजे न बोललेले शब्द म्हणजे काय, तर तुम्ही विचार करता की मी असं बोलेन परंतु ते तुम्ही बोलत नाही, ते म्हणजे अनस्पोकन वर्ड. म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिन करत असता किंवा इन माइंडमध्ये तुम्ही म्हणत असता की मी असं बोललं पाहिजे परंतु ते तुम्ही कधी बोलत नाही, म्हणजेच अनस्पोकन वर्ड. as thought in your mind. तुम्ही फक्त त्याचा विचार मनामध्ये करत असता, मनामध्ये ते शब्द घोळवत असता परंतु ते कधी तोंडातून बाहेर काढत नाही, म्हणजेच अनस्पोकन वर्ड. Once you have put the thought into word, once the words have left your lips, you cannot change them or control them. एकदा का तोंडातून शब्द तुमच्या बाहेर पडला की तुम्ही त्यांना बदलूही शकत नाही आणि त्या बोललेल्या शब्दाला, तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दाला तुम्ही कंट्रोल देखील करू शकत नाही. A young man went to his spiritual teacher and said. एकदा एक माणूस त्याच्या स्पिरिच्युअल टीचरकडे गेला आणि बोलला, I have spoken very harsh and unkind words to my friend. मी माझ्या मित्राला खूप दुष्टपणे काहीतरी बोललो आहे, खूप त्याला वेदना वाटेल, खूप हार्श शब्द वापरलेत, म्हणजे खूप माझ्याकडून त्याला वेदना होतील असे शब्द माझ्याकडून बोलले गेलेले आहेत. अनकाइंड म्हणजे दया नसणारे, माझ्याकडून खूप रूडली बोललं गेलेलं आहे अशा प्रकारे. अँड ही इज डीपली हर्ट, आणि तो खूप हर्ट झालेला आहे, त्याला खूप वेदना पोचलेली आहेत. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. मला भीती वाटते की मी त्याच्यासोबतची मैत्री गमावेल की काय. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. तर मी याच्याबद्दल काय करू शकतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. तर त्या टीचरांनी काय केलं, ते खूप हुशार होते, त्यांनी त्याला एक ब्लँक पेपर आणि एक पेन दिला. ओके. ही सेड टू द यंग मॅन. आणि त्या यंग मॅनला ते बोलले, त्या तरुण माणसाला बोलले, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. या पेपरवरती जे काही तू त्याला हार्श गोष्टी बोललेल्या आहे, ज्याने तो हर्ट झालेला आहे, ज्याने तो दुखावला गेलेला आहे, ते सगळे दुखावलेले शब्द या पेपरवरती तू लिही. द यंग मॅन डीड ॲज ही टोल्ड. तो तरुण पुरुषाने ज्याला ते टीचरांनी ते सांगितलं की तू लिही, त्याप्रमाणे त्याने ते केलं. अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि त्या टीचर्सना त्याने तो पेपर दाखवला. नाव tear up this sheet of paper into as many small bits you can. आता या पेपरचे जेवढे तुला शक्य होतील तेवढे छोटे छोटे तुकडे कर. टीयर म्हणजे फाडणे. ओके. अँड बिट्स म्हणजे छोटे छोटे तुकडे. म्हणजे या पेपरला तू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फाडून घे. द वाईज टीचर सेड. मग ते जे शिक्षक होते ते त्याला बोलले की छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये या पेपरला तू फाड. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. लवकरच त्या एका पेपरचे जवळजवळ 100 असे छोटे छोटे तुकडे झाले. Throw the bits out of the window. आता
हे तुकडे या खिडकीतून तू बाहेर फेकून दे. सेड हू? सेड द टीचर. असं कोण बोललं तर ते टीचर बोलले की आता हे तुकडे जे केलेले आहेत ते तू खिडकीतून बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. आता हे खूप सोपं झालं. हां ठीक आहे, त्याला पेपर फाडणं पण खूप सोपं, लिहिणंही सोपं होतं, त्यानंतर पेपर फाडणं सोपं होतं, त्यानंतर खिडकीतून बाहेर फेकून देणं खूप सोपं होतं. हे सगळं त्यानं अगदी इझिली केलं. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बिट्स वेर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि ते खूप वारा असणारा तो दिवस होता, त्यामुळं त्याने जे खिडकीतून जे बिट्स म्हणजे पेपरचे तुकडे जे की बाहेर फेकले ते वाऱ्याच्या दिशेने वारं वाहत असल्यामुळे भरपूर लांबपर्यंत ते तुकडे जाऊन पोहोचले. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन. आता तू रस्त्यावरती जा आणि जेवढे तुला शक्य होतील तेवढे ते पेपरचे तुकडे तू घेऊन वापस ये. हु सेड? द टीचर सेड टू द यंग मॅन. त्या तरुण माणसाला टीचर काय बोलले, आता तू परत जा खाली आणि खिडकीतून बाहेर फेकलेले जे काही तू तुकडे आहेत रस्त्यावरती पडलेले असतील त्यापैकी जेवढे तुला शक्य होतील तेवढे तुकडे तू उचलून घेऊन ये. द टीचर ऑर्डर्ड. टीचरने त्याला एक प्रकारची ऑर्डरच दिली. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट. आता तो जो यंग मॅन होता तो खूप त्याला खूप आश्चर्य वाटलं आता, आणि तो घाबरला सुद्धा की हे कसं शक्य आहे आता. ओके, अँड ही स्टार्टेड टू से दॅट बट म्हणजे तो घाबरला असल्यामुळे त्याच्या तोंडातून पटकन शब्द येत नव्हते. तो फक्त पण आणि म्हणाला की हे कसं शक्य आहे, दॅट इज टू डिफिकल्ट, हे खूप अवघड आहे. ही स्टॅमर्ड म्हणजे घाबरत उच्चारणे. त्याने घाबरत हे शब्द उच्चारले की हे कसं आता शक्य आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. तर ते टीचर बोलले हां हे अवघड असू शकतं परंतु तू प्रयत्न तरी कर. द यंग मॅन वेंट आउट. त्यानंतर प्रयत्न करण्यासाठी म्हणून तो माणूस तिथून बाहेर पडला. ही रिटर्न हाफ ॲन आवर लेटर. तो जवळजवळ अर्ध्या तासानंतर वापस आला. एक्झॉस्टेड. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑन अ सिंगल टोन बीच ऑफ फ्रॉम द पेपर ही हॅड टोन अप जस्ट अ वाईल अर्लियर. त्याने त्या फेकलेल्या त्याने जे काही पेपरचे तुकडे फाडून खाली खिडकीतून फेकले होते त्यापैकी एकही तुकडा त्याला मिळालेला नव्हता. अर्ध्या तासापूर्वीच त्याने ते फेकलं होतं परंतु त्याला एकही मिळाला नव्हता. का? बिकॉज दॅट वॉज अ विंडी डे. ते वाऱ्याचे दिवस होते त्यामुळे त्याला एकही पेपरचा तुकडा काही मिळाला नाही. दिस इज व्हॉट हॅपन विथ अ स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. हे असंच असतं, तुम्ही एखाद्या बोललेल्या शब्दाचं पण असंच असतं. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. म्हणजे तुम्ही जर का एखादा शब्द बोललात तर तो शब्द बोललेला शब्द तोंडातून बाहेर पडलेला शब्द तुम्ही वापस घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तू ते कागदाचे फेकलेले तुकडे वापस आणू शकला नाहीस त्याचप्रमाणे बोललेला शब्दसुद्धा वापस आणू शकत नाही. Therefore, learn to think before you speak in anger. Anger म्हणजे राग. म्हणूनच रागात सुद्धा तुम्ही जे काही बोलताय त्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित आधी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे की हां ठीक आहे तुम्हाला राग आलाय म्हणून तुम्ही काहीही बोलताय आणि पुन्हा राग निवळल्यानंतर ओके ठीक आहे आय एम सॉरी, दॅट डझंट मॅटर. त्याला काहीही अर्थ उरत नाही. तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही एखाद्याला काहीही बोलाल आणि पुन्हा राग शांत झाल्यानंतर ओके आय एम सॉरी बोलाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणूनच रागात सुद्धा जर का तुम्ही काही बोलत असाल तर त्याचा आधी विचार करूनच बोला. Now here is one box given. Let's see what is given in that. Socrates was one of the wisest men of the ancient world. So Socrates नावाचा एक वाईज म्हणजे खूप हुशार माणूस आहे एन्शंट वर्ल्ड मधला म्हणजे अश्मयुगीन काळातला. Many were the youth
whose lives he influenced for the better. बऱ्याच यूथ म्हणजे बऱ्याच युवकांचे त्याने whose lives he influenced for the better, त्याने बऱ्याच युवकांचे आयुष्य सुधारण्यासाठी ट्राय केलेला आहे. Socrates consulted his disciple to keep their mouth shut. तर त्याचे डिसिपल म्हणजे शिष्य जे होते, आता त्याने यूथ म्हणजे युवकांना सुधारण्यासाठी, युवकांना चांगलं घडवण्यासाठी त्याने कार्य केलेलं आहे. म्हणजे ते युवक त्याचे कोण होते? डिसिपल, शिष्य होते. तर त्याने त्याच्या शिष्यांना एक सांगितलं होतं, टू कीप देअर माउथ शट अँड स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. तुमचं तोंड सतत बंदच ठेवायचं आणि तेव्हाच उघडायचं जेव्हा खरंच त्याची खूप गरज असते. हे त्याची युवकांना एक शिकवण होती की तुमचं तोंड सतत तुम्ही बंदच ठेवा आणि जेव्हा त्याची खरंच गरज असेल तेव्हाच तुम्ही तुमचं तोंड उघडायचं. ओ वाईज वन, हाऊ मेनी वी नो when it is right to speak, they ask him. मग त्यांच्यापैकी काही युवकांनी त्याला विचारलं की ओ वाईज वन, हाऊ मे वी नो when it is right to speak. आता हे थोर पुरुषा आम्हाला कसं कळणार की हां ठीक आहे आता खरी बोलण्याची बरोबरच वेळ आहे, हे आम्हाला कसं कळणार? हां तुम्ही सांगताय की जेव्हा खरंच खूप जास्त गरज असेल तेव्हाच तुम्ही तुमचं तोंड उघडा, परंतु ते आम्हाला कसं कळणार की आत्ता गरज आहे की नाही? ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअरसेल्फ 3 क्वेश्चन. मग त्यावेळी त्या हुशार माणसाने सांगितलं की हां ठीक आहे तुमचं तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुम्हाला हे 3 प्रश्नांपैकी प्रश्न कोणी विचारेल. ओके, तुम्हाला जर का कोणी विचारलं या 3 पैकी एखादी गोष्ट विचारली तरच तुम्ही तुमचं तोंड उघडा. अँड रिसिव्ड अँड अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3 रिप्लाइड सोक्रेट्स. तर अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक, आणि या 3 प्रश्नांपैकी काहीही प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर हे सकारात्मक असायला हवं आणि तेव्हाच तुमचं तोंड हे उघडलं गेलं पाहिजे. व्हॉट आर द 3 क्वेश्चन्स? तर ते 3 क्वेश्चन्स कोणते? लेट्स सी. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? आपण पहिला प्रश्न आपण फक्त स्वतःलाच विचारला पाहिजे, इज इट ट्रू? स्वतःच्या मनाला आपण एक प्रश्न विचारायचा, इज इट ट्रू म्हणजे हे बरोबर आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, म्हणजे काही बोलण्याआधी आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा. तर त्याने काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला कोणते ह्या 3 पैकी एक विचारेल तेव्हा तुम्ही बोलायचं. मग त्यावेळी पहिला प्रश्न आहे आपण स्वतःलाच विचारायचं, इज इट ट्रू? म्हणजे आपण जर का हे बोलणार असू, एखादी वाक्य आपण बोलणार असू, एखादा शब्द बोलणार असो, तर त्याच्या आधी आपण स्वतःलाच विचारायचं हे बरोबर आहे का? आपण जे बोलणार आहोत, आपण जो शब्द बोलणार आहे, आपण जे वाक्य बोलणार आहोत ते बरोबर आहे का हे स्वतःलाच विचारायचं. आणि जर का आपण आपल्या स्वतःच्या बोलण्याबद्दल शुअर नसू, आपल्या जर मन सांगत असेल नो इट्स नॉट ट्रू, हे काय बरोबर नाहीये, तर इज इट बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. तर त्यापेक्षा चांगलं राहील जर का आपण आपलं मन संभ्रमात असेल की हे बरोबर आहे की चूक आहे. समटाइम वी आर सेइंग नो इट्स ट्रू, बट अगेन वी से इफ वी आर कन्फ्युज्ड, जर का आपण कन्फ्यूज असू, आपलं मन सुद्धा व्यवस्थित सांगत नसेल हा हे बरोबर आहे का चूक आहे, तर इट्स बेटर दॅट यू शुड नॉट से एनी सिंगल वर्ड. तर चांगलं असं राहील की तुम्ही काहीही शब्द बोलू नका. वेन वी अटर वर्ड केअरलेसली, जर का अटर म्हणजे तोंडातून उद्गारणे, जर का आपण एखादा शब्द उद्गारला केअरलेसली, काळजी न घेता एखादा शब्द जर का आपण उद्गारला, वी अवरसेल्व्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. तर आपण त्या जे काही खरं नाहीये, जे काही चुकीचं आहे, जे काही बरोबर नाहीये, त्या चुकीच्या बोललेल्या शब्दाबद्दल, वाक्याबद्दल आपण गुलाम बनून राहू शकतो. द सेकंड क्वेश्चन इज टू आस्क इट इज प्लीजंट? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन इडलनेस टू हर्ट अदर. तर
तर इज इट प्लीजंट म्हणजे आपण जे काही बोलणार आहोत ते दुसरा प्रश्नसुद्धा आपण स्वतःलाच विचारायचं आहे. इज इट प्लीजंट, हे प्लीजंट आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक अँड इडलनेस टू हर्ट अदर. म्हणजे काही असे शब्द असतात की जे लोकांना हर्ट करतात, लोकांना दुखवतात. मग त्यासाठी आपण आधी विचार करायचा की माझ्या बोलण्यामध्ये कोण, माझं जे काही मी आता वाक्य बोलणार आहे किंवा माझं जे काही शब्द उच्चारणार आहे त्यामुळे कोणी दुखावणार तर नाही ना. इज इट प्लीजंट, त्या ते चांगलं असेल ना, कोणी दुखावणार नाही ना. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. जर का दुखावणारे शब्द असतील आपण बोलल्यामध्ये, जर आपण आपल्या बोलण्यामुळे, आपल्या बोललेल्या वाक्यामुळे, शब्दांमुळे जर का पुढचा माणूस दुखावणार असेल तर त्यापेक्षा चांगलं असं राहील की आपण काहीही बोलायचं नाही. जर का त्या शब्दांमुळे जर पुढचा माणूस हर्ट होणार असेल तर ते शब्द अनस्पोकन, न बोललेले शब्द राहिले तरच उत्तम. जर आपण बोललेल्या शब्दामुळे जर पुढचा माणूस हर्ट झाला तर ते कधीही चांगलं नसतं. म्हणूनच आपण स्वतःला विचारायचं इज इट प्लीजंट, हे चांगलं असू शकतं का? कोणी हर्ट तर होणार नाही ना. जर आपल्याला आन्सर आलं पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्हमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्समध्ये जर आपलं आन्सर आलं ओके तरच शब्द बोलायचा किंवा वाक्य बोलायचं. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सोक्रेट्स इज इट युजफुल. आणि तिसरा प्रश्न इज इट युजफुल म्हणजे माझं हे बोलणं किंवा मी जे काही आता बोलणार आहे, मी जे काही वाक्य बोलणार आहे, शब्द बोलणार आहे ते खरंच गरजेचे आहेत का? इज इट युजफुल, त्याची गरज आहे का? इज अ स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट्स द लिसनर. आपण बोललेलं स्टेटमेंट जे आहे, आपण बोललेलं जे वाक्य आहे ते पुढच्या ऐकणाऱ्याला, लिसनर म्हणजे ऐकणारा, पुढच्या ऐकणाऱ्याला काही फायदा करून देणारा आहे का? म्हणजे आपण उगीच बोलतोय परंतु ते पुढचा जो काही आपला माणूस ऐकतोय त्या ऐकणाऱ्याला आपल्या बोलण्याचा काहीच फायदा होत नसेल तर आपण बोलून काहीच उपयोग नाहीये. म्हणूनच जर का आपल्या बोलण्याचा काही कोणाला फायदा होणार असेल तरच आपण काहीतरी बोलावं. विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. आपण जे बोललेले शब्द आहेत त्याच्यामुळे कोणाला तरी काही कम्फर्ट मिळणार आहे का? एक आरामदायक असं काही मिळणार आहे का? कम्फर्ट झोन मिळणार आहे का? आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आपण जे काही बोललेलं आहे त्याच्यामुळे ते आपलं बोललेलं वाक्य असेल, स्टेटमेंट असेल किंवा शब्द असतील त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला काही फायदा होणार आहे का किंवा त्याला काही मदत मिळणार आहे का? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि जर का आपल्या बोलण्यामुळे पुढच्या व्यक्तीला काही मदत होणार असेल, काही फायदा होणार असेल तरच आपण बोलावं. असं कोण सांगते? द वाईज मॅन सोक्रेटस. नाव द लेसन हॅज डन ओव्हर हियर. You have to write down the difficult words, whatever difficult words you may get from the lesson. तुम्हाला लेसन मधले जे काही शब्द अवघड वाटतील that difficult words you have to read and write with its meaning and correct spelling. ते difficult words तुम्ही वाचायचे, त्यानंतर त्याचं करेक्ट स्पेलिंग आणि करेक्ट मीनिंग सहित तुमच्या नोटबुकमध्ये ते difficult words लिहायचे. And then next is you have to solve the English workshop which is given after the लेसन. आणि लेसनच्या नंतर जो काही वर्कशॉप दिलेला आहे तो वर्कशॉप स्वाध्याय देखील तुम्ही सोडवायचा आहे. नाव हियर वी हॅव डन. इन द नेक्स्ट पिरियड वी विल सी द न्यू वन लेसन. थँक्यू.